नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची निवडणूक येत्या 15 डिसेंबरला किंवा 15 डिसेंबरपासून एक 4-5 दिवसामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगातर्फे त्यासाठी तयारी सुरू आहे. अर्थातच जेव्हा सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा होईल त्याच वेळेला राज्यातल्या सुद्धा अन्य महापालिकांच्या निवडणुका सुद्धा जाहीर व्हायची शक्यता आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक आणि पंचायत समितीची निवडणूक मात्र त्यावेळेला होईल का याबद्दल अजून काही निश्चित सांगता येत नाही. पण महापालिकेची तरी निवडणूक आधी जाहीर होईल असं सांगितलं जात आहे. आता एकीकडे ही निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाकडनं चालू आहे, दुसरीकडे राजकीय पक्ष आपापल्या निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. नगरपालिका आणि नगरपंचायत समितीच्या निवडणुकांचा धुराळा आता बऱ्यापैकी खाली बसलेला आहे. आता निकालाच्या वेळेला पुन्हा जरा थोडासा काही हालचाल होईल, परंतु आता त्या आघाडीवरती थोडी शांतता आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या निवडणुकीकडे सगळे राजकीय पक्ष लक्ष देत आहेत असं दिसतंय. सांगली, मिरज आणि कुपवाड या महापालिकेच्या निवडणुकीसाठी सगळ्यात जास्त आघाडीवर जर कोण असेल निवडणुकीच्या तयारीमध्ये तर तो भारतीय जनता पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पूर्णपणे या निवडणुकीवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. 2018च्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचाच पुढाकार होता आणि त्यांच्या पुढाकारामुळंच आणि त्यांनी पूर्णपणे त्या निवडणुका नियंत्रित केल्यामुळं, त्याचं नियोजन केल्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचं आणि एकूण निवडणुकीच्या प्रचाराचं भारतीय जनता पक्षाला मोठं यश गेल्या निवडणुकीमध्ये मिळालेलं होतं. आता यावेळेला सुद्धा चंद्रकांत दादा पाटील हेच पालकमंत्री आहेत. त्यांना सांगली जिल्ह्याचीच नव्हे तर सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील प्रत्येक कार्यकर्त्याला ते ओळखतात. सगळ्या नेत्यांची त्यांचा चांगला परिचय आहे आणि त्यामुळं गेल्या काही दिवसापूर्वी त्यांनी थोडासा जो मतभेद निर्माण झालेले होते काही पातळीवरती, याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये मूळच्या भारतीय जनता पक्षात काही गट आहेत. त्याशिवाय परत नव्यानं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री वहिनी पाटील भारतीय जनता पक्षात आलेत. काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे त्यांच्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात आलेत. त्यामुळं काय झालंय की थोडीशी गटबाजी वाढल्याचं चित्र निर्माण झालेलं होतं. मूळचं भारतीय जनता पक्षातले मतभेद आणि हे नव्यानं आलेले हा थोडं साहजिक होतं, परंतु त्याच्यावरही पालकमंत्र्यांनी बऱ्यापैकी आता तोडगा काढलाय असं दिसतंय. त्यांनी एकूण 5 जणांची एक कोर कमिटी ह्या उमेदवारी निश्चितीसाठी केलेली आहे आणि अर्थात अंतिम निर्णय हा पालकमंत्री स्वतःच घेणार आहे. त्यामुळं उमेदवारीमध्ये फार मोठी धुसफूस होईल असं दिसत नाही. जनसुराज्य शक्ती पक्ष हा एक प्रमुख पक्ष आहे भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्षामधला, महायुतीमधला, आणि त्याचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत समित कदम यांचाही सतत भारतीय जनता पक्षाला मदत करण्याचा पुढाकार असतो. समित कदम यांच्याशी या संदर्भात चर्चा केली तेव्हा ते असं म्हणले की उमेदवारीचा निर्णय हा मेरिटवरतीच केला जाईल. ज्या त्या वॉर्डामधलं मेरिट पाहिलं जाईल, सर्व्हेचा एकूण अंदाज घेतला जाईल आणि त्याप्रमाणे निवडणुकीचा उमेदवारीचा निर्णय होईल. अर्थात चंद्रकांत दादा पाटील हेच भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीचा निर्णय करणार आहेत. त्याचबरोबर सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे भारतीय जनता पक्षाचे दोन्ही आमदार आहेत. त्याचबरोबर निवडणुकीचे प्रमुख असलेले शेखर इनामदार, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश ढंग या सगळे मिळून हा निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे किंवा तसंच एकूण धोरण असेल असं दिसतंय. आता भारतीय जनता पक्षाकडे यावेळेला प्रचंड इच्छुकांची संख्या आहे. साहजिक आहे, राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, महापालिकेत सत्ता भारतीय जनता पक्षाचीच येईल किंवा भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीचीच येईल असं साधारणपणे सगळ्याच इच्छुकांना वाटतंय आणि त्यामुळं प्रचंड संख्या आहे. मुळात भारतीय जनता पक्ष जो इथला आहे त्यातले काही असंख्य इच्छुक आहेत. त्याचबरोबर बाहेरून आता जे नव्यानं काही गट भारतीय जनता पक्षात दाखल झाले त्यातलेही इच्छुक आहेत. त्यातले माजी नगरसेवक अनेक इच्छुक आहेत, नव्यानं काही इच्छुक आहेत. त्यामुळे एकूण 78 जागा आहेत महापालिका क्षेत्रामध्ये, तर त्यासाठी 570 जण जवळजवळ भारतीय जनता पक्षाकडे इच्छुकांचे अर्ज आलेले आहेत. एवढी प्रचंड संख्या आहे. म्हणजे काही वर्षांपूर्वी
म्हणजे जेव्हा भारतीय जनता पक्ष ज्या जनसंघातून पुढे विकसित होत गेला, त्या जनसंघाची तर अशी अवस्था असायची पूर्वी, नगरपालिकेला काय, विधानसभेला काय किंवा लोकसभेला काय, की उमेदवार मिळणं म्हणजे सुद्धा मुश्किल असायचं. अक्षरशः बाबा पुता करून कुणाला तयार करून निवडणुकीला उभं केलं जायचं आणि अनेकदा त्यांचं डिपॉझिटच जप्त व्हायचं. तर अशी परिस्थिती एकेकाळी जनसंघाची होती. त्यानंतर भारतीय जनता पक्षाची बऱ्यापैकी तशीच परिस्थिती होती. जेव्हा संभाजीराव पवार आप्पा यांनी भारतीय जनता पक्षात सांगलीत प्रवेश केला आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाला आणखी थोडं बळ मिळालं, तरी सुद्धा 10-11 जागाच्या पलीकडं भारतीय जनता पक्ष नगरपालिकेत आणि महापालिकेत काही फार पुढे गेलेला नव्हता. पण गेल्या 2014च्या निवडणुकीनंतर मात्र भारतीय जनता पक्षाचं स्वरूप बदललेलं आहे. असंख्य कार्यकर्ते दाखल झालेले आहेत, नव्यानं काही कार्यकर्ते तयार झालेत आणि त्यामुळे इच्छुकांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. जे एकूण सगळे वॉर्ड आहेत, प्रत्येक वॉर्डात इच्छुकांची संख्या आहेच, परंतु जो प्रामुख्यानं गावभाग आणि पेठ भागाशी संबंधित असलेला जो प्रभाग क्रमांक 14 आहे, त्या एका प्रभागामध्ये 70 जण इच्छुक आहेत. 70 जण. त्यामुळं आता उमेदवारी कुणाला द्यायची हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. त्या प्रभागामध्ये एकेकाळी भारतीय जनता पक्षाला उमेदवार शोधायचे म्हणजे फार यातायात करावी लागत होती. परंतु आता मात्र उमेदवारी कुणाला द्यायची असा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसमोर आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहिलं तर थोड्याफार प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी पक्ष हा निवडणुकीच्या तयारीला लागला असं दिसते. स्वतः जयंतरावांनी एक बैठक घेतली कार्यकर्त्यांची आणि त्यांनी त्या दृष्टीनं तयारी सुरू केली आहे. जे काही नाराज आहेत, विशेषतः काँग्रेसमधले काही नाराज लोक आहेत, आता मंगेश चव्हाणांसारखे माजी नगरसेवक हे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत, परंतु त्याचा निवाडा काही अजून होत नाही. त्यामुळे मंगेश चव्हाण नाराज आहेत असा एक सूर आहे. त्यांना पक्षामध्ये त्यांनी यावेत अशी खटपट राष्ट्रवादीतर्फे सुरू आहे. म्हणजे राष्ट्रवादीमध्ये यावं त्यांनी, म्हणजे त्यांचा जो वॉर्ड आहे त्या वॉर्ड भक्कम करता येईल अशी राष्ट्रवादीची अपेक्षा आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे जे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आहेत त्यांची खटपट सातत्यानं सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे म्हणजेच जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणुकीची चांगली तयारी सुरू आहे. दुसरीकडं अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुद्धा चांगली तयारी सुरू आहे. आमदार इद्रिस नायकोडी आहेत, सांगलीमध्ये प्राध्यापक पद्माकर जगदाळे आहेत, यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या मोर्चे बांधणी सुरू आहे. त्याच वेळेला शिवसेना म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना यांची तयारी चालू आहे. प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार असतील वगैरे यांच्या नेतृत्वाखाली त्या पक्षाचं काम जोरात सुरू आहे. उमेदवारीसाठी चाचपणी मोठ्या प्रमाणात चालू आहे. सगळ्यात खरी सामसूम आहे ती काँग्रेस पक्षामध्येच आणि सध्या तरी काय काँग्रेस पक्षामध्ये अजून काही फार हालचाल आहे असं दिसत नाही. त्यातही संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळं खासदार विशाल पाटील तिकडे गुंतलेले आहेत, विधानसभेचं अधिवेशन असल्यामुळं डॉक्टर विश्वजित कदम तिकडे गुंतलेले आहेत. त्यामुळं कदाचित फारसा निर्णय काही झालेले नसतील. परंतु एकदा ही अधिवेशन संपली किंवा किमान विधानसभेचं अधिवेशन संपलं की हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर विश्वजित कदम मोकळे होतील आणि मग गती येईल असं दिसतंय. पण एकूण आता तरी काँग्रेसच्या गोटामध्ये सगळीकडे सामसूम आहे. आता भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीमध्ये एकच चर्चा आहे की महायुतीतर्फे ही निवडणूक लढवली जाणार का. आता प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षामध्येच 570 इच्छुक आहेत नुसत्या. त्यामुळं आता ते कुणाला त्यात सामावून कसं घेणार हाच पुन्हा प्रश्न आहे. म्हणजे शिवसेनेला कसं सामावून घेणार, राष्ट्रवादी काँग्रेसला कसं सामावून घेणार, रिपब्लिकन पक्षाला कसं सामावून घेणार, जनसुराज्य पक्षाला कसं सामावून घेणार, हे असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळं कदाचित अशी दिसते, कारण राष्ट्रवादीनं तर सरळ 30 जागांची मागणी केली, शिवसेनाही 10-15 जागा मागणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकूण असं दिसतंय की महायुतीतर्फे काही ही महायुती काही ह्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरेल अशी चिन्ह आत्ता तरी दिसत नाही. पुन्हा एकदा नगरपालिकेप्रमाणे स्वतंत्रपणेच निवडणुका लढवल्या जातील असा एकूण रागरंग दिसतोय. स्वतः चंद्रकांत दादा पाटील यांनी मात्र आम्ही महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरं जाऊ महापालिकेमध्ये असं सांगितलेलं आहे. पाहूया नेमकं काय होतंय ते. परंतु तूर्त तरी उमेदवारीची स्पर्धा, भारतीय जनता पक्षामधली इच्छुकांची गर्दी हे आणि भारतीय जनता पक्षातली सुद्धा गटबाजी या सगळ्याचा विचार केला तर एकट्या भारतीय जनता पक्षातल्याच उमेदवारीचा पेच सोडवायचा म्हणजे अवघड आहे. त्यानंतर पुन्हा महायुतीतला प्रश्न सोडवायचा ही आणखीनच कठीण बाब आहे.
पाहूया नेमकं काय होतं ते. लवकरच आपल्याला कळेल. निवडणुका जाहीर झाल्या की मात्र खरा स्पीड येणार आहे, एकूण सगळ्या हालचालींना येणार आहे. त्याच वेळेला नागरिक विकास आघाडी ही सुद्धा मोठ्या तयारीनं मैदानात उतरते असं दिसतंय. ज्येष्ठ नेते वि.द. बर्वे असतील, ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी आहेत, बाळासाहेब मासुले आहेत, प्रेमचंद पांड्याजी आहेत, ही सगळी मंडळी, नितीन मिरजकर आहेत, ही सगळी मंडळी जोरात मैदानात उतरायच्या तयारी आहेत. युवराज शिंदे आहेत संभाजी ब्रिगेडचे. तर वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन नागरिक विकास आघाडी स्थापन झालेली आहे, होती येते, आणि त्यांनी आपलं काम चांगल्या पद्धतीनं सुरू केलेलं आहे. म्हणजे किंबहुना उमेदवारी निश्चित करणं वगैरे हे काम नागरी विकास आघाडीनं केव्हा सुरू केलेलं आहे. त्यांच्या अनेक बैठका पण झालेल्या आहेत अन्य पक्षांच्या तुलनेमध्ये पाहिलं आपण तर. पाहूया नेमकं काय होतंय ते. निवडणुका जाहीर झाल्यानंतरच खरं चित्र आपल्या डोळ्यासमोर येईल. पण एकूण असं दिसतंय की महायुतीतर्फे निवडणुका लढवणं फार कठीण दिसतंय. भारतीय जनता पक्षातल्या इच्छुकांची गर्दी लक्षात घेतली तर. पाहूया आपण काय होतंय ते. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.